नमस्कार मंडळी, आज आमचा मार्लेश्वरला जायचा प्लॅन ठरलाय. तर आम्ही आता सीबीएस स्टँडला आलोय. कोल्हापूरवरून जाणार आहे. सीबीएस स्टँडवर 6:30 वाजता पोहोचतोय. 7:10ची गाडी आहे. तोपर्यंत नाश्ता करून घेऊया म्हणून इथे आम्ही थांबलोय. हा गुरु बघा मागे नाश्ता करतोय. कुर्मापुरी वगैरे घेतली आहे त्याने. तर आता आपण आतमध्ये जाऊया स्टँडच्या इथे. कुर्मापुरी सकाळी सकाळीच कोण खाते का कुर्मापुरी? काय बोलायचं. इकडे सगळ्या ट्रॅव्हलर्स थांबतात. पुण्या साईड किंवा गोवा साईडला जायचं असेल तर. कोण डुस्कर आहे बघा इकडे. ही MSRTC बस आपली महाराष्ट्र शासन. मित्रांनो, आपण चाललो आता मार्लेश्वरला. तर तिकडे जेवणाचे किंवा नाश्त्याचे ऑप्शन कमी असतात, त्यामुळे आता इथे थोडा नाश्ता करून घेतलाय. आता आपण प्रस्थान करूया मार्लेश्वरच्या दिशेने. चला. तर मित्रांनो, आपण कोल्हापूरवरून निघालेलो. तुम्ही पाहू शकता कोल्हापूरवरून देवरुखपर्यंत मॅप लावला आहे, तिथून मग मारळ. तर कोल्हापूरवरून निघून आपण पोचणार आहोत पन्हाळा करत पूर्ण मलकापूर. ओके, मलकापूरला थांबणार आहे बस. मलकापूरला थांबल्यानंतर तिथून पुढे आंबा घाट करत, हा बसचा रूट असल्यामुळे थोडं थांबून थांबून जाते, वेळ लागतोय. 4 ते 5 तास लागतोय. आंबा घाट करत आपण देवरुखपर्यंत पोहोचणार आहोत. मग देवरुख बस स्टँड, त्याच्या आधी साखरपा लागणार आहे. देवरुख बस स्टँडवरून आपल्याला रिटर्न यायचं आहे थोडंसं, म्हणजे तो रूट दाखवत नाही. मारळला जायचं आहे आपल्याला, मार्लेश्वरला. मग तिथून तिथून काहीतरी जवळपास 10 ते 15 किलोमीटर आहे मार्लेश्वर. मग इकडे या साईडला आतमध्ये रिटर्न येऊन फाटा निघतो देवरुख मारळ म्हणून. इथे तुम्ही पाहू शकता बघा, इथे मारळ दिसतंय. हा जो रोड जातोय ना, तो पूर्ण आतून गावातून जातोय. पूर्ण डोंगरदऱ्या आहेत, त्याच्यामुळे रस्ता पण खूप खराब असेल. तर हा इकडे आपल्याला मारळला पोचायचं आहे. ते देवस्थान थोडं वर आहे, 400-450 पायऱ्या चालत जावं लागतं वर. तर इथे आपण मारळला मार्लेश्वर मंदिरात जाणार आहोत. चला. बस स्टँडवर आपण आता चौकशी केली आहे गाडीची. सांगली मार्लेश्वर गाडीचं टायमिंग काय आहे, तर आपण त्याची वाट पाहणार आहोत आता, किती वेळ लागतो यायला. आपली गाडी आता सांगली मार्लेश्वर आली आहे बघा. तिकडे ती आपली जनगणना आपला विकास आता बस स्टँडला लागते. मग आपण बघू आपल्याला जागा भेटते का नाही. चला. फायनली मार्लेश्वर बस भेटली आम्हाला. अजून सुटली नाही आहे. सीट काय कन्फर्म भेटली नाही आहे. कदाचित उभं राहून जावं लागेल. बघूया. अरे, एवढी मोठी बॅग आणलं काय? असं काय एवढ्या मोठ्या बॅगेमध्ये? दाखव तरी. दाखवते नाही. बघूच का बघूच. पिशे पिशवी कशा? गाडीचा प्रवास. एस टी म्हणजे पिशवी गरजेचे आहेत. आणि केसांची स्टाईल बदलली नाही पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट चार्जर. आणि पण दाखव काय पॉन्ड्स. पावडरची नाही गरज आहे. फोटोशूट बस एवढंच आहे, अजून काय नाही. पाणी बॉटल आणि कपड्याचं सेट. पाणी बॉटल. छत्री पण आणलंय. छत्री छोटीशी आहे. छत्री बस एवढंच आहे, अजून काय नाही. तर आता गाडी सुटली आहे. 7:10ची गाडी होती, म्हणजे 7:10ला CBSला बस स्टँडवर लागते. तिथून आता 7:30ला सुटली आहे CBSवरून. तर आता बघू किती वाजेपर्यंत पोचते. इथून आय थिंक मलकापूरला स्टॉप आहे. त्याच्यानंतर पुढे देवरुख आणि नंतर मार्लेश्वर. तुम्हाला आम्ही दाखवू. बसमध्ये खूप गर्दी होती, म्हणजे बसायला पण जागा नव्हती. माणसं बघा उभी राहिली आहेत. आमचं नशीब चांगलं की रिझर्वेशन नसलेली सीट आम्हाला भेटली आहे. 32 सीटपर्यंत रिझर्वेशन होतं. तर बस निघाली आहे. आपण आता वाघबिळीच्या इथे पोचलो आहे. या साईडला लेफ्टला बघायला तर तुम्ही ते पन्हाळाचा बोर्ड दिसेल. पन्हाळा जायचं असेल तर पन्हाळगडावर लेफ्टने जाऊ शकता तुम्ही. हा बघा. आता आपण पोहोचलो आहोत मलकापूर बस स्थानकला. तिथे आपली गाडी लागली आहे फलाटावर. 9ला सुटते ही गाडी मलकापूरमधून. ते 10 मिनटं होल्ड येते. 10 मिनटं इथे नाश्त्यासाठी थांबवली जाते. तर आता पाहू शकता आपण, इथे पाऊस सुरू झाला आहे. आता इथून पुढे आता आंबाघाटला जाणार आपण. आंबाघाटचं विहंगमय दृश्य आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया. गाडीमध्ये खूप गर्दी आहे. 32 सीटपर्यंत आपण पाहू शकतो. रिझर्वेशन होतं, त्यामुळे आपल्याला आता मागे बसावं लागलं आहे. तर तुम्हाला सांगायचं झालं तर रिझर्वेशन करूनच या.
जेणेकरून तुम्हाला बसमध्ये बसायला भेटतं. Seat प्रवास थोडा भेटेल. मोठा आहे, 3-4 तास लागतात. 4 तास तरी लागतात आपल्याला पोहोचायला. तर पाहूया आता आपण बसमध्ये जागा भेटते की नाही. आणि आंबा घाटाचं एक विहंगमय दृश्य आपण तुमच्यासाठी बघूया, शूट करता येते की नाही ते. चला. मलकापूरला बरोबर 8:50ला बस पोचली आहे. हे बघा, आम्ही तिकीट काढलेलं 480 रुपये तिकीट आहे. UPI सर्व्हिस पण बससाठी चालू झाली बघा. UPI आम्ही ऑनलाईन पेमेंट केलेलं बससाठी. दोघांची तिकीट आहे 240 रुपये एकाची, असे मिळून 480 रुपये झालेत. तर डायरेक्ट बघू शकता कोल्हापूर टू मार्लेश्वर डायरेक्ट तिकीट आहे. आपलं मलकापूर आगार ते मस्त लावलंय बघा, तिथे झाड वगैरे छान दिसत आहेत. स्वागत करीत आहोत. सांगली, कोल्हापूर, मलकापूर, साखरपा, देवरुख, मार्लेश्वर. हे मार्लेश्वर गाडी आहे सांगली बसनं. म्हणजे कोल्हापुरात तुम्ही जात असाल तरी डायरेक्ट मार्लेश्वर गाडी आहे. एकच गाडी आहे जी सकाळी सुटते. आणि बाकीच्या ज्या गाड्या आहेत, तुम्हाला जायचं असेल तर मग डायरेक्ट देवरुख करून मग देवरुखवरून जावं लागतं. देवरुखवरून चेंज करून मग तिथून 15 ते 20 किलोमीटर आहे मार्लेश्वर देवरुख वगैरे. तिथून तुम्हाला देवरुखपर्यंत जाऊन मग तिथून गाड्या चेंज करून जावं लागतं. ही एक गाडी प्रवासासाठी चांगली आहे. म्हणजे तुम्ही कोल्हापूरवरून डायरेक्ट जात असाल तर डायरेक्ट मार्लेश्वर, काही टेन्शन नाही. येताना पण ही रिटर्न येते. कोल्हापुरात जवळपास 6:30 पावणे 7 पर्यंत येते. जवळपास 3च्या आसपास मार्लेश्वर बसनं सुटते. आता आपण मलकापूरवरून निघालो आहे. बरोबर 10 मिनिटांनी गाडी सुटली आहे. 9 वाजता मलकापूरवरून निघाली आहे. आता आपण आंबा घाटातून जाणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो आपण आंबा घाटाचं विहंगमय दृश्य. चला. तर तुम्ही पाहू शकता इथे आंबा घाट चालू झाला आहे. 9:30 वाजताच्या आसपास आपण आंबा घाटात पोचलो आहे. संपूर्ण धुकं पसरलं आहे डाव्या साईडला बघा. आणि आपण घाटातनं जातो आहे आता. पावसाळा असल्यामुळे वातावरण एकदम मस्त झालं आहे, सुंदर असं. या साईडला कणसं वगैरे भेटतात. तुम्हाला थांबायचं असेल तर थांबायला पण थोडी स्पेस आहे. नागमोडी वळणं घेत आपली लालपरी घाटातून जाते. रस्ता बघा थोडा अरुंद आहे, पण नेचर एकदम भारी आहे. सगळीकडे ग्रीनरी पसरली आहे, हिरवगार झालं आहे. या साईडला डोंगर पण आहे. आंबा घाटाचं काम चालू आहे थोडं. कोल्हापूर रत्नागिरी हायवे होतो आहे. एकदम सिमेंटचे रस्ते करून टाकले आहेत सगळीकडे. तर आम्ही आता साखरपा बसस्थानक इथे पोहोचलोय. पाहू शकता ते बस थांबले 10 वाजले. इथून पुढे आम्ही देवरुखला जाणार आहे, मग तिथून मग मार्लेश्वर. साखरपा बस स्टँडवरून 5 मिनिटात बस निघाली आहे. आता आपण देवरुखच्या दिशेने जाणार आहोत. आपली बस आता देवरुख बस स्थानकावर पोचली आहे. बरोबर आपण 10:50 देवरुखला पोचलो आहे. देवरुखचं बस स्थानक तुम्ही पाहू शकता इकडे. छान असं बस स्थानक आहे. ही बस देखील पहा. देवरुखवरून हीच गाडी आता सांगली मार्लेश्वरला जाणार आहे. तर जवळपास 14 किलोमीटर आहे देवरुखवरून मार्लेश्वर. तर थोडा रस्ता खराब आहे, घाटातून जातो आहे. म्हणजे असं पूर्ण डोंगरदऱ्या आहेत. निसर्ग पण एकदम भारी आहे. तुम्ही इकडे बघा, आपण आता निघालो आहे मार्लेश्वरच्या दिशेने. तर इकडे बघा लेफ्ट साईडला रस्ता खराबच आहे सोडा, कारण पूर्ण डोंगरातून जातो आहे. त्याच्यामुळे जास्त त्याच्यावर काम केलं तरी पण ते पावसाळ्यात वाहून जातो रस्ता. पण ठीक आहे, खूप ग्रीनरी वगैरे आहे, जरा ॲडव्हेंचर आहे. पहा. तर आता आम्ही इथे श्रीदेव मार्लेश्वर देवस्थान मारळ हा त्याचं गेट आहे. इथून आतमध्ये जायचं आहे. तर फायनली आम्ही पोचलो. जवळपास 5 तास लागलेत पोचायला, 12 वाजत आले. तर आम्ही आता आतमध्ये जाणार आहे, पाहणार आहे, देवाचं दर्शन घेणार आहे. मला दाखवतो चला आतलं नेचर कसं आहे. आजूबाजूचं तुम्ही नेचर पाहू शकता किती छान आहे. एकदम पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे धुकं आहे, पूर्ण ग्रीनरी पसरली आहे.
तर ते पण तुम्हाला दाखवतो. चला आम्ही जातो पुढे. तर आपला व्हिडिओ खूप लेंदी होत आहे, त्यामुळे आपण फर्स्ट पार्टमध्ये फक्त आपण कोल्हापूर टू मार्लेश्वर कसं ट्रॅव्हल केलं आहे, कुठे कुठे बस थांबली आहे, किती वेळ लागतो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये आपण पूर्ण मार्लेश्वरला खालच्या गेटपासून वरपर्यंत आपण कसं चालत गेलो, तिथे आजूबाजूला काय काय आहे, देवाचं दर्शन कसं घेतलं, खरंच आम्हाला नागाचं दर्शन झालं का, हे देखील आपण सेकंड पार्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. तर हा आमचा मार्लेश्वरचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही लवकरच घेऊन येत आहोत मार्लेश्वरचा पार्ट 2. धन्यवाद.